नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभाग जे आहे त्या विभागामध्ये अतिशय मोठी भरती आलेली आहे। 400 पेक्षा अधिक जागांची सरळ सेवा पद्धतीने ही 2026 ची भरती आहे की त्याच्यामध्ये चौकीदार गट ड चं जे पद आहे ते पद भरलं जाणार आहे। आणि ही जी काही जाहिरात आलेली आहे ते मित्रांनो 27 एप्रिल 2026 रोजी ही जाहिरात आलेली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्याच जवळपास जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा देण्यात आलेल्या आहे, त्याचबरोबर तुम्हाला इथं सॅलरी किती भेटणार आहे आणि फक्त तुम्हाला एक परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून तुमचं सिलेक्शन होणार आहे। इथं तुम्हाला इंटरव्ह्यूची वगैरे काहीही गरज नाही, फक्त एका परीक्षेवरती तुमचं सरकारी जॉबचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सिलेबस काय असणार आहे, परीक्षा फी किती असणार आहे, परीक्षेसाठी तुमचे इथं जी काही भरती आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं सिलेबस काय दिलेला असणार आहे, या सगळ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती उत्तरे मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला। पद आहे चौकीदार गट ड चं पद आहे आणि ही सरळ सेवा पद्धतीने भरती होणार आहे। इथं परीक्षेचं वेळापत्रक देखील देण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्याला। तर बघा, 27 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याचं सुरू झालेलं आहे आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 18 मे 2026 पर्यंत। जवळपास मित्रांनो 15 दिवसापेक्षा अधिक कालावधी इथं तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मिळणार आहे। इथं फॉर्म भरण्याच्या अधिकृत लिंक देखील देण्यात आलेल्या आहे। या दोन्ही लिंक मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहे। ही PDF देखील तुम्हाला त्याच लिंक वरून डाउनलोड करून घेता येणार आहे। कारण मित्रांनो बघा, ही 33 पानांची भली मोठी अशी PDF आहे, परंतु याच्यातील महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। चला तर बघा, इथं तुम्हाला प्रत्येक जिल्हा दिलेला आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये किती जागा उपलब्ध आहे, कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते इथं तुम्हाला तक्त्यामध्ये दिलेला आहे। धुळे जिल्हा आहे, त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 30 जागा आहे, त्याच्यानंतर पुढचा नाशिक जिल्हा आहे त्याच्यात 34 जागा आहे। मी पटपट तुम्हाला हा जो चार्ट आहे प्रत्येक जिल्ह्याचे ते मी दाखवत आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, या चार्ट मध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामधून अर्ज भरणार आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती आहे, त्याचबरोबर कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा असणार आहेत हे देखील तुम्हाला इथं माहित पडणार आहे। त्यामुळे काय करायचंय, तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे तो निवडायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। बघा, इथं प्रत्येक जिल्हा आहे। पालघर जिल्हा 17 जागा असणार आहे, त्याच्यानंतर पालघर डहाणू पालघर 24 जागा असणार आहे, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी 5 जागा असणार आहे, छत्रपती संभाजीनगर 12 जागा असणार आहे, त्याच्यानंतर पुढचा यवतमाळ जिल्हा 8 जागा आहे तिथं, त्याच्यानंतर अमरावती 19 जागा देण्यात आलेल्या आहे। पुढचा बघा, नांदेड किनवट नांदेड 2 जागा असणार आहे, त्याच्यानंतर हिंगोलीमध्ये देखील 2च जागा देण्यात आलेल्या आहे, त्याच्यानंतर जिल्हा अकोला 13 जागा देण्यात आलेल्या आहेत, जिल्हा यवतमाळ 3 जागा असणार आहे तिथं, जिल्हा चंद्रपूर 7 जागा असणार आहे, जिल्हा चंद्रपूर प्रकल्पानुसार ह्या जागा आहेत 15 जागा आहे, त्याच्यानंतर गडचिरोली 9 जागा देण्यात आलेल्या आहेत, त्याच्यानंतर भामरागड गडचिरोली 5 जागा देण्यात आलेल्या आहेत, त्याच्यानंतर भंडारा जिल्हा 5 जागा असणार आहे, गोंदिया जिल्हा देवरी 16 जागा आहे, त्याच्यानंतर बघा नागपूर जिल्हा 8 जागा आहे, त्याच्यानंतर जिल्हा वर्धा इथं जागा 6 देण्यात आलेल्या आहे,
त्याच्यानंतरचा पुढचा जिल्हा बघा अहेरी गडचिरोली, जागा 2 आहेत. त्याच्यानंतर हा शेवटचा जिल्हा होता. तर या सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या विविध प्रकारच्या जागा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहे. तुम्ही कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहे त्या पाहू शकता. इथं बघा काही तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरक्षणाच्या बाबतीतल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. खेळाडूच्या आरक्षणाच्या बाबतच्या या सूचना आहेत. त्याच्यानंतर दिव्यांग आरक्षणाच्या सूचना आहेत. अनाथ जे आहेत त्यांच्या आरक्षणाच्या सूचना, माजी सैनिकांकरता जे काय आहेत आरक्षण त्याच्या सूचना, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण आहे त्यांच्याच देखील काही सूचना आहेत. त्याचबरोबर बघा या खूप सूचना होत्या, या ज्या काही रेग्युलर सूचना आहेत त्याच आहेत. तुम्ही ज्या आरक्षणाबाबत तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही त्या सूचना वाचू शकता. इथं पात्रता बघा, वयोमर्यादा तुमची किती असली पाहिजे, 18 वर्ष ते 38 वर्ष तुमची वयोमर्यादा असली पाहिजे. जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरी मधून येतात त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे तिथं कास्ट कॅटेगरीनुसार तिथं वयामध्ये सूट दिलेली आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे बघा, इथं अनुभव कोणताही मागितलेला नाही. इथं चौकीदार पद आहे, 15,000 ते 47,600 तुमचं पे स्केल असणार आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं फक्त 10वी पास असणं तुम्ही आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आता निवड पद्धत जी असणार आहे ती निवड पद्धत मित्रांनो संगणकाद्वारे तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला 45% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे. बघा ही जी भरती आहे ही मेरिट बेस भरती असणार आहे. त्याच्यामध्ये जेवढे तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवणार आहे तेवढं तुम्हाला तिथं काय केलं जाणार आहे, सिलेक्शन होणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे आणि तुमची संगणकावरती ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षा असणार आहे. प्रत्येक विषयास 50 गुण ठेवण्यात आलेले आहे. असे तुम्हाला 4 विषय आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी असे 4 विषय. 4 विषयात 50 गुण, प्रत्येकी 2 गुणाला 1 प्रश्न, 200 गुणांची परीक्षा. परीक्षेसाठी कालावधी 2 तासाचा असणार आहे. तुम्ही हा तक्ता पाहू शकता, गुणांचा तक्ता दिलेला आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला इथं 2 तासात 200 प्रश्न जे आहेत ते 200 प्रश्न सोडवायचे आहे. आणि इथं परीक्षा शुल्क बघा किती आहे. परीक्षा शुल्क इथं मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क आणि मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क या ठिकाणी आकारलं जाणार नाही. आणि परीक्षा शुल्क हे जे आहे ते ना परतावा परीक्षा शुल्क असणार आहे, लक्षात घ्या. एकदा परीक्षा शुल्क भरलं की तुम्हाला कोणत्याही सबबीवरती ते परत मिळणार नाही. त्याचबरोबर इथं अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे मित्रांनो. आपल्याला अर्ज जो आहे तो 18 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे 27 एप्रिल पासून, हे लक्षात घ्या. अर्ज भरत असताना, अर्ज भरायला सुरुवात करण्यापूर्वी आपले जे काही सर्व डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवायचे आहे. इथं तुम्हाला हस्तलिखित एक घोषणापत्र देखील तुम्हाला लागणार आहे, ते देखील स्कॅन करून ठेवायचं आहे. त्याचा फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तुमचा डाव्या हाताचा अंगठा देखील तुम्हाला व्यवस्थितपणे स्कॅन करून तिथं अपलोड करायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत मित्रांनो. अर्ज भरत असताना तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर अचूक द्यायचा आहे, कारण तुमचं जे काही कम्युनिकेशन होत असतं ते त्याच्यावरतीच होत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही जे काही परीक्षा शुल्क भरणार आहे ते परीक्षा शुल्क ऑनलाईनच भरायचं आहे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग वरून. आणि परीक्षा शुल्क भरून झाल्यानंतर त्याची जी रिसीट येते ती रिसीट आपण प्रिंट करून ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्या ऍप्लिकेशनची देखील जी काही प्रिंट आहे ती प्रिंट काढून ठेवायची आहे. हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी मध्ये दोन्ही गोष्टी ठेवायच्या आहेत मित्रांनो. तर बघा इथं तुम्हाला कोणत्या डॉक्युमेंटची किती साईज द्यायची आहे ते देखील दिलेलं आहे. व्यवस्थित ह्या सूचना वाचा आणि तुम्ही या ठिकाणी निश्चितच अर्ज करू शकता. फक्त 10वी इथं क्वालिफिकेशन आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून या भरतीची तयारी देखील करून घेतली जाणार आहे. आणि इथं आदिवासी विभागामध्ये 400 पेक्षा अधिक जागांची भरती सरळ सेवा पद्धतीने आलेली आहे. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना या भरतीचा फायदा होईल असा हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो ज्यांना गरज आहे सरकारी नोकरीची अशा आपल्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल
तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.